अग्रणी डॉक्टर जी. डी. बापू लाड महाविद्यालयातील वाणिज्य विभागांतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळ विभागीय कार्यालय तासगाव येथे एकदिवसीय क्षेत्रभेटीचे आयोजन बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले. उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बी.कॉम भाग 1 मधील स्किल एन्हान्समेंट कोर्स अंतर्गत विमा कौशल्ये या विषयातील अभ्यासक्रमानुसार आयुर्विम्याच्या विविध योजना, विमा उतरवण्याची कार्यपद्धती, विम्याची रक्कम परत मिळवण्याची कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे आणि विम्याचा दावा निर्धारित करण्याची कार्यपद्धती याची माहिती घेणे हा होता. तासगाव शाखेच्या शाखाधिकारी सौ स्मृती पाटील यांनी वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉक्टर पी.बी. लुकणे यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थी व प्राध्यापिका यांचे देखील स्वागत केले. त्यानंतर सौ स्मृती पाटील यांनी विम्याची सुरुवात कशी झाली यावर आपले विचार मांडले. तसेच बँक आणि आयुर्विमा यांच्यामध्ये असलेल्या गुंतवणुकीमधील फरक स्पष्ट केला आणि बँकांपेक्षा आयुर्विम्यामध्ये केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर आहे याचे छान विश्लेषण केले. त्याचप्रमाणे आयुर्विम्याच्या विविध योजनांनुसार आम्ही विमेदारांना स्वप्न विकतो असे सांगितले. विद्यार्थ्यांना देखील आयुर्विम्यामध्ये असणाऱ्या विविध रोजगार संधीची जाणीव करून दिली. आपल्या भाषणामध्ये त्यांनी कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये आयुर्विम्याचे असणारे महत्त्व देखील विशद केले. एखाद्या बाजारात गेलं की आपण बघतो आणि म्हणतो की साडी छान आहे किंवा ही वस्तू छान आहे. तसा इन्शुरन्स हा वस्तू आम्ही काही दाखवू शकत नाही. तर आम्ही काय विकतो? स्वप्न विकतो. आणि स्वप्न श्री कुंदन सावंत यांनी विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. विम्याच्या विविध योजना आणि विमा प्रतिनिधीची भूमिका यांची माहिती दिली. व्यक्तीच्या आयुष्याची असणारी अंदाजे रक्कम म्हणजेच ह्युमन लाईफ व्हॅल्यू याबद्दल देखील माहिती दिली. मग मला सांगा, गाडीचा इन्शुरन्स असणं किती महत्वाचं, घराचा इन्शुरन्स असणं किती महत्वाचं, आणि हे सगळं करणारा व्यक्ती कोण आहे? माणूस आहे. तर त्या माणसाचा इन्शुरन्स सगळ्यात असणं पहिलं फार महत्वाचं. हे आपण जे सगळं जे करत असतो ते आपल्या प्रगतीसाठी याच्यासाठी करतो. तो माणूसच नाही तर काय समज. म्हणून सगळ्यात टॉपला आहे तो लाईफ इन्शुरन्स आहे. संदीप सुवासे यांनी आयुर्विम्याची रक्कम परत मिळण्याची कार्यपद्धती याचे विवेचन केले. आपल्या वाहन आणि भौतिक मालमत्तेच्या विम्याबरोबरच व्यक्तीच्या जीवनात आयुर्विम्याचे असणारे महत्त्व आणि विवेचन केले. त्याचबरोबर आयुर्विम्याच्या विविध परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले. LIC मध्ये जो विमा उतरला जातो तो कोणामार्फत उतरला जातो? विमा प्रतिनिधी, त्याला एजंट म्हणतात. आता एजंट कुठे इथे ऑफिसमध्ये येत नसतात. त्यांनी बिल्डवर फिरायचं असतं. त्यांनी काय करायचं? विमेदार जे आहे त्यांचा शोध घ्यायचा. आपण काय करतो बाबा, एखाद्या गाडीचा विमा काढला किंवा एखाद्या वस्तूचा विमा काढला तर ती गेल्यानंतर आपल्याला त्याची झीज भरून काढता येऊ शकते. तर मग लाईफचा काय उपयोग? कारण की एकदा व्यक्ती गेला तर तो काही पुन्हा येणार नाही. तर मग लाईफ इन्शुरन्स का काढायचा? तर का काढायचंय का? तर त्याच्यावरती त्याचं कुटुंब अवलंबून असतं किंवा त्याची जी व्हॅल्यू असते ती त्याच्या कुटुंबावरती अवलंबून असते. वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर पी.बी. लुकणे यांनी सर्वांचे आभार मानले.